नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची आपण तयारी करत आहोत, म्हणजेच टेट 3 ची आपण तयारी करत आहोत. या आधीच्या तासिकांमध्ये आपण डायरेक्ट स्पीचचं इंडायफिच कसं करायचं हे पाहिलं. त्यानंतर आपण व्हॉइस हा टॉपिक देखील पाहिला आणि हे दोन्ही जे प्रकरण आहेत म्हणजे व्हॉइस आणि नरेशन यांना आपण कंप्लीट केलंय, पूर्ण केलंय, संपवून टाकलंय. छानरित्या शिकवलेलं आहे. ज्यांनी हे व्हिडिओ पाहिले नसतील त्यांनी पाहू शकतात. मित्रांनो, आज आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत. आजपासून परीक्षेला येणारा बघा फाइंड द एरर किंवा स्पॉट द एरर हा जो टॉपिक आहे, हा कुठल्याही परीक्षेला विचारला जाणारा जो टॉपिक आहे, आज तो आपण पाहणार आहोत. मित्रांनो, बहुतेक विद्यार्थ्यांना हा टॉपिक अवघड जातो. जे इंग्रजीचे चांगले जाणकार विद्यार्थी आहेत, ज्यांचं व्याकरण चांगलं आहे, त्यांना सुद्धा हा टॉपिक डिफिकल्ट जातो. कारण का तर स्पॉटिंग द एरर किंवा फाइंडिंग द एरर हा जो टॉपिक आहे, हे जे प्रकरण आहे, एरर म्हणजे काय? त्रुटी. एरर म्हणजे काय? चूक. फाइंड द एरर, त्रुटी शोधा, किंवा स्पॉट द एरर, एरर कुठे आहे, त्रुटी कुठे आहे, चूक कुठे आहे, ती जागा शोधा, असा याचा अर्थ होतो. मग आता तुम्हाला एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये कुठेतरी काहीतरी चूक असते. बघा मी काय म्हणत आहे, कुठेतरी 4 ऑप्शन्स असतात, ए बी सी डी, आणि या 4 पैकी एका भागामध्ये एक चूक असते. मग ती चूक व्याकरणाची असू शकते, व्होकॅब्युलरीची असू शकते, है की नाही? आणि म्हणून या चुका शोधण्यासाठी तुम्हाला इंग्रजी व्याकरण अतिशय चांगल्या रीतीने येणं गरजेचं आहे. इंग्रजी व्याकरणाची ज्याची पकड चांगली आहे त्याला हा टॉपिक बऱ्यापैकी चांगला जमतो. आणि म्हणून याचा जितका जास्त सराव कराल, सगळ्यात महत्त्वाची बाब आहे तुमचं इंग्रजी व्याकरण चांगलं असणं, इंग्रजी व्याकरणाचे बेसिक टॉपिक तुमचे मजबूत असणं. मित्रांनो, काही प्रमुख टॉपिक असे आहेत जे वारंवार फाइंड द एरर मध्ये विचारले जातात. त्या टॉपिकची नावं तुम्हाला मी देतो. हे टॉपिक आधी तुम्ही तयार करा आणि या टॉपिक्सवरच फाइंडिंग एररचे प्रश्न येत असतात. मग हे एरर कसे शोधायचे, आहे की नाही, त्रुटी कशी शोधायची, कोणत्या भागामध्ये कुठे चूक आहे, कशी फाइंड करायची, हा टॉपिक आपण पाहणार आहोत. समजलं का? आणि म्हणून हे कोणकोणते प्रकरण आहेत जे खास करून वारंवार येतात फाइंडिंग एररमध्ये, त्यांची यादी आधी मी तुम्हाला देतो. तुम्ही या टॉपिक्सवर आधी फोकस करा. जर तुमचा यांच्यावर बेस चांगला नसेल तर तो बेस चांगला करून घ्या आणि नंतरच मग या टॉपिककडे या. चला तर मग ते टॉपिक कोणते ते बघूया. चला. हा मित्रांनो, हे ते टॉपिक आहेत. बघा, हे काही ते टॉपिक आहेत ज्याच्यावर फाइंडिंग एरर ऑर स्पॉट द एरर हा जो प्रश्न आहे तो विचारला जातो. आणि म्हणून तुम्ही खास करून कोणकोणते टॉपिक आहेत ज्यांच्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे ते सांगतो. तुमचा टेन्स पक्का असलाच पाहिजे. टेन्सवर डायरेक्टली प्रश्न विचारत नाहीत, पण टेन्सवर आधारित भरपूर प्रश्न असतात तिथं. टेन्स तुम्हाला कोणता सब्जेक्ट आला तर कोणतं वर्ब वापरायचं, कोणतं हेल्पिंग वर्ब वापरायचं, कोणतं मेन वर्ब वापरायचं हे सांगतो. चला. त्याच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, तो पण टेन्सवर बराच डिपेंड आहे आणि त्याला एक स्पेशल असा काय आहे, तो खास टॉपिक आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. म्हणजे काय? कर्त्यानुसार क्रियापद वापरणे, आहे की नाही. कर्त्यानुसार क्रियापद कोणतं वापरायचं हा एक टॉपिक आहे, तो तुमचा चांगला असला पाहिजे. त्याच्यानंतर युजेस ऑफ टेन्स. तुम्हाला टेन्स येऊन चालत नाही, तुम्हाला 12 काळ येऊन चालत नाहीत. तुम्हाला त्या 12 काळांचे युजेस काय आहेत, वापर काय 12 काळांचा, हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जातीवर भरपूर प्रश्न विचारलेत. शब्दांच्या जातीवर फाइंडिंग एररमध्ये भरपूर प्रश्न आहेत. म्हणजे प्रोनाउनवर प्रश्न विचारलेत, बरोबर आहे, प्रोनाउनच्या टाईपवर प्रश्न विचारलेत फाइंडिंग एररमध्ये, ॲडजेक्टिव्हवर प्रश्न विचारलेत, विशेषणावर, विशेषणाच्या वापरावर प्रश्न विचारलेत, ॲडवर्बवर प्रश्न विचारलेत, व्हर्बवर प्रश्न विचारलेत, प्रिपोजिशनवर प्रश्न विचारलेत, कंजक्शनवर प्रश्न विचारलेत. म्हणून बघा, पार्ट्स ऑफ स्पीच हा टॉपिक म्हणजे शब्दांच्या जाती हा टॉपिक चांगला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. सेंटेन्स म्हणजे काय? फाइंडिंग एररमध्ये माफ करा, सेंटेन्स म्हणजे वाक्य. आणि फाइंडिंग एररमध्ये काय केलं त्यांनी, जे सेंटेन्स आहे ज्याला वाक्य म्हणतात त्या वाक्याचे प्रकार असतात, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. तर सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स विचारलं नाही कोणता आहे, पण दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करेक्शन करायला सांगितलेलं आहे काही त्रुटी असेल तर. म्हणून तुम्हाला सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स काय असतं, त्यांना कोणत्या कंजक्शनला जोडलं जातं, हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर डिग्री ऑफ कंपॅरिझन. तुम्हाला विशेषणाची रूपं विचारली आहेत. बघा, विशेषणाच्या किंवा क्रियाविशेषणाच्या रूपांना डिग्री म्हणतात. मग कंपॅरेटिव्ह फॉर्म,
किंवा पॉझिटिव्ह फॉर्म किंवा सुपरलेटिव्ह फॉर्म हे कुठे यूज करायचे, किंवा डिग्रीच्या ज्या 4 रचना आहेत बघा, आपण म्हणतो त्याला नो अदरची डिग्री, व्हेरी फ्यूची डिग्री, है की नाही, तर समची डिग्री, त्या डिग्री माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यावर पण प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म ऑफ नाऊनवर प्रश्न आहेत, म्हणजे नामाचं एकवचन आणि अनेक वचनावर सुद्धा भरपूर प्रश्न विचारले आहेत. त्याच्यानंतर प्रिपोशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय जे असते त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला येतात. बघा, फाइंडिंग एररमध्ये जर कुठला घटक अवघड असेल तर तो आहे प्रिपोशन. प्रिपोशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. तुम्हाला प्रिपोशनवर पकड असणं गरजेचं आहे. प्रत्येक शब्दयोगी अव्ययाची म्हणजे जास्त यूजमध्ये असलेल्या शब्दयोगी अव्ययाची चांगली माहिती कुठं वापरायची याची माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कंजक्शन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, 2 वाक्यांना जोडणारा शब्द. याच्यावर पण भरपूर प्रश्न तुम्हाला विचारले आहेत. चला, त्याच्यानंतर आर्टिकल्स. आर्टिकल्सवर सुद्धा फाइंडिंग एररमध्ये भरपूर प्रश्न विचारले आहेत. तुमचं आर्टिकल टॉपिक चांगलं असणं गरजेचं आहे. ए अँड द याची वापर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग हा जो टॉपिक आहे त्याच्यावर पण तुम्हाला फाइंडिंग एररमध्ये प्रश्न विचारलेत. त्याच्यानंतर इडियम्स अँड फ्रेजेस. मित्रांनो, इडियम अँड फ्रेजेस हा टॉपिक तर आपल्याला आहेच, परीक्षेला प्रश्न विचारतात या इडियमचा अर्थ काय, त्या फ्रेजचा अर्थ काय. पण इथं काय करतात, एक चुकीचं म्हणजे फ्रेज देतात पण त्याच्यामध्ये एक त्रुटी दाखवतात, एक चूक दाखवतात, किंवा सारखेच वाटणारे 2 फ्रेजेस देतात, बरोबर की नाही, आणि तिथं अचूक फ्रेज कोणतं येतं ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे माझ्या दृष्टिकोनातून मी जेव्हा आतापर्यंतच्या या IBPSच्या परीक्षा असोत किंवा TCSने घेतलेल्या परीक्षा असोत त्यांच्यामध्ये जे फाइंडिंग एररवर जे प्रश्न विचारले आहेत ते याच टॉपिक्सवरचे जास्तीत जास्त प्रश्न आहेत. पण याच्यातलेही महत्त्वाचे टॉपिक कोणते, तर याच्यातले टेन्स महत्त्वाचं आहे, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट महत्त्वाचं आहे, युजेस ऑफ टेन्स महत्त्वाचं आहे, पार्ट्स ऑफ स्पीच महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर आर्टिकल्स महत्त्वाचं आहे, प्रिपोशन आणि कंजक्शन आणि हे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्म हे टॉपिक अतिशय महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. हे पाठांतराचा टॉपिक आहे आणि तो पाठांतराने येतो. क्वेश्चन टॅग सोपा टॉपिक आहे. तर मित्रांनो, फाइंडिंग एरर हा जो टॉपिक आहे, आता आपण त्याची प्रस्तावना पाहिली, कोणकोणते घटक त्यामध्ये येतात. तसं तर सगळ्या इंग्रजी व्याकरणावरील कोणत्याही टॉपिकवर तुम्हाला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो फाइंडिंग एररमध्ये, पण जनरली हेच ते टॉपिक आहेत ज्यांच्यावर विचारला जातो. चला मग आता काय करूया, आधी आजच्या तासिकेमध्ये आपण सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट ज्याला म्हणतात, कर्त्यानुसार क्रियापद वापरणे, आहे की नाही, कर्त्यानुसार क्रियापद वापरणे या घटकावर फाइंडिंग एररमध्ये जे प्रश्न विचारलेत, बरोबर की नाही, आणि त्यांची उत्तरं काय आहेत, त्यांना कसं शोधायचं, त्या उत्तरांना ती त्रुटी कशी शोधायची हे मी शिकवतो. त्याच्यानंतर आपण बघूया याच्यातला पुढचा कोणता घटक येतात. चला, हे लिहून घेऊ शकता हे टॉपिक तुम्ही. तर मित्रांनो, हे वाक्य बघा, पहिलं वाक्य बघा इथं पहा. हा जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, तो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट या टॉपिकवर डिपेंड आहे. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट म्हणजे कर्त्यानुसार क्रियापद चालवणे, कर्त्यानुसार क्रियापदाचा वापर करणे, कर्त्याशी क्रियापद सहमत असलं पाहिजे, कर्त्यानुसार क्रियापद आलं पाहिजे. आता हा पहिला प्रश्न पहा. आता तिथं तुम्हाला सांगत नाहीत की हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरचा टॉपिक आहे की नाही, तिथं तुम्हाला शोधावं लागते की कोणत्या टॉपिकवर प्रश्न आधारित आहे. तुम्हाला असा प्रश्न दिला जातो आणि म्हटलं जातं फाइंड द एरर, आहे की नाही. मग कसं करायचं फाइंड द एरर, तर मग बघा वाक्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. इच मेंबर्स, बघा पहिला जो घटक आहे ए, इच मेंबर्स ऑफ द टीम रिसिव्ड द सर्टिफिकेट आफ्टर द मॅच इज ओव्हर. तुम्ही या वाक्याला काळजीपूर्वक वाचा. काळजीपूर्वक वाचल्यानंतर तुम्हाला कुठेतरी चूक आढळते. पहा, इच मेंबर्स काय म्हटलंय, प्रत्येक सदस्य, ऑफ द टीम, टीम म्हणजे संघ, संघाचा, रिसिव्ड सर्टिफिकेट, पहा संघाच्या प्रत्येक सदस्याला सर्टिफिकेट मिळालं केव्हा, आफ्टर द मॅच इज ओव्हर, जेव्हा मॅच संपला. तर या वाक्यामध्ये शोधूनही तुम्हाला सहजासहजी चूक सापडत नाही. पण बघा मित्रांनो कसं झालं इथं पहा. इच हा जो शब्द आहे, इच म्हणजे प्रत्येक, इच हे विशेषण आहे आणि इच हे सर्वनाम देखील आहे. इच जेव्हा विशेषण म्हणून काम करते ते एखाद्या नामापूर्वी येतं. मेंबर्स हा शब्द नाऊन आहे आणि त्याच्यापूर्वी इच शब्द आलाय. इच हा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह काय आहे, प्रोनाउन आहे. इच म्हणजे प्रत्येक, आणि इच या शब्दानंतर येणारं जे नाऊन आहे, इच या विशेषणाच्या नंतर येणारं जे नाम आहे ते नेहमी सिंग्युलर असलं पाहिजे, एकवचनी असलं पाहिजे. हा नियम आहे. हे नियम तुम्हाला माहित पाहिजेत आणि हा नियम तुम्हाला
या शीर्षकाखाली कुठल्याही पुस्तकामध्ये भेटून जाईल. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट नावाचा टॉपिक आहे आणि तिथं तुम्हाला जाऊन पाहायचं हे सगळे नियम तुम्हाला तिथे आढळतील. तर इथं पहा, ईच या शब्दानंतर, ईच या शब्दानंतर येणारं जे नाम आहे ते नेहमी एकवचनी असते आणि म्हणून इथं जो शब्द होता ईच मेंबर्स, तर चूक इथं आहे. इथं मेंबर्स येणार नाही, इथं येईल मेंबर आणि म्हणून त्रुटी कुठे आहे? इथं आहे. फाइंडिंग एरर मध्ये इथं आपल्याला त्रुटी आढळेल. बाकी सगळं वाक्य करेक्ट आहे. चला मग इथं होती चूक. चला आता या प्रश्नाकडे या. तुम्ही सुद्धा शोधू शकता काही चूक आहे का, नसेल तर मी सांगणारच आहे. चला पहा, देअर इज मेनी वेज. बघा ह्या वाक्याचे 4 तुकडे आहेत, ए बी सी आणि डी. वाक्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. वाचल्यानंतर काही लोकांना चटकन लक्षात येईल की काय चूक आहे. देअर इज मेनी वेज टू मेक अ स्ट्रेंजर फील वेलकम इन कम्युनिटी. तर इथं बघा चूक तर तुम्हाला कुठेही आढळणार नाही. टू मेक करेक्ट आहे, अ स्ट्रेंजर अनोळखी व्यक्ती करेक्ट आहे, फील इथं पण काही प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे. वेलकम इन कम्युनिटी. तर या वाक्यामध्ये कुठं चूक आहे तर पहा, देअर इज मेनी. तुम्हाला इथे लक्षात येते काय? देअर आर मेनी पाहिजे का इज मेनी पाहिजे? मेनी हा शब्द अनेक वचनी आहे की नाही? याला इंट्रोडक्टरी देअर म्हणतात. काही वाक्यांची सुरुवात देअर या शब्दाने करावं लागतं. देअर उगच वापरतात तिथं, देअरचा काय असा अर्थ होत नाही, देअर म्हणजे तिथे वगैरे होत नाही, पण वाक्याची सुरुवात करताना मुद्दाम देअर घेतात इंग्लिशमध्ये आणि म्हणून हा काही वाक्याचा करता नाही, पण वाक्याचा करता इथं आलाय पहा. मेनी वेज. कधी कधी असं होतं देअरने सुरू होणाऱ्या वाक्यांमध्ये क्रियापदाच्या नंतर करता आला असतो. करता हा आहे मेनी वेज आणि मेनी वेज मध्ये वेज हा अनेक वचनी आहे. मग जर करता अनेक वचनी असेल, सब्जेक्ट अनेक वचनी असेल तर क्रियापदही अनेक वचनी असलं पाहिजे. इथं देअर इज नाही तर देअर आर असलं पाहिजे होतं. देअर आर मेनी वेज टू मेक अ स्ट्रेंजर फील वेलकम इन कम्युनिटी इथं पाहिजे होतं असं. देअर आर मेनी वेज म्हणजे कर्त्यानुसार, हा जो कर्ता आहे मेनी वेज या कर्त्यानुसार इथं आर पाहिजे होतं आणि इथं इज असल्यामुळे इथं चूक आहे, इथं त्रुटी आहे, इथं एरर आहे आणि ऑप्शन ए करेक्ट आहे. काय ते ऑप्शन ए करेक्ट आहे. चला याच्यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया पटपट पट. हा विद्यार्थी मित्रांनो, हे 3ऱ्या क्रमांकाचं वाक्य बघा. कुठं चूक दिसते का, तुम्हाला आढळते का बघा. आई गोज टू स्कूल. मी शाळेला जातो एव्हरी डे, रोज, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द वेदर. वेदर काही असो, बरोबर आहे, वेदर कोणतेही असो, मी रोज शाळेला जातो. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये कुठं तुम्हाला त्रुटी आढळते पहा. पहा मित्रांनो, इथं म्हटलंय बघा, वाक्याचा कर्ता आय आहे आणि क्रियापद दिलंय गोज, है की नाही. कर्ता हा आहे आणि क्रियापद हे आहे. आय गोज टू स्कूल एव्हरी डे इरिस्पेक्टिव्ह ऑफ द वेदर. वाक्याचा पहिला जो तुकडा आहे ए, इथं आय गोज दिलंय. दुसऱ्या तुकड्यामध्ये काय दिलंय? टू स्कूल. तिसऱ्या तुकड्यामध्ये काय दिलंय? सी ऑप्शन मध्ये काय दिलंय? एव्हरी डे, प्रत्येक दिवशी, काय हरकत नाही. आणि जो शेवटचा तुकडा आहे तो कसा आहे? इरिस्पेक्टिव्ह ऑफ द वेदर. इथेही काही चूक नाही. मग चूक कुठे आहे तर थोडंसं काळजीपूर्वक वाक्य वाचल्यानंतर ज्याला टेन्सची जाण आहे त्या विद्यार्थ्याला माहित आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. पहा इथं कर्ता दिलाय आणि कर्त्याच्या लगेच नंतर इथं क्रियापदाचं पहिलं रूप आलंय. साध्या वर्तमान काळामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वाक्याचा कर्ता ही असेल, सी असेल, इट असेल, कुणाचंही एकवचनी नाव असेल. वाक्याचा कर्ता थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी असेल तर क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा इयस प्रत्यय लावतात. पहा वाक्याचा कर्ता ही असेल, सी असेल, इट असेल किंवा कुणाचं नाव राम, श्याम, महेश, गणेश, इंडिया वगैरे काय असेल, एकवचनी असेल वाक्याचा कर्ता तृतीय पुरुषी एकवचनी, तरच क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा इयस लावतात. यस किंवा इयस लावतात. पण वाक्याचा कर्ता इतर कुणी असेल म्हणजे वाक्याचा कर्ता आय असेल, यू असेल, वी असेल, दे असेल, अनेकवचनी नाव असेल, वाक्याचा कर्ता यांच्यापैकी कुणी असेल तर क्रियापदाला यस लावत नाहीत, यस लावत नाहीत. आणि म्हणून आता तुमच्या लक्षात आलं असेल वाक्याचा कर्ता इथं आय आहे, आय नुसार इथं क्रियापदाला जे क्रियापदाचं जे पहिलूप आहे त्याला इथं कोणताही प्रत्यय नसला पाहिजे होता. वाक्याचा कर्ता आय आहे की नाही, आणि वाक्याचा कर्ता आय असेल यांच्यापैकी कोणीही नाही ना, यांच्यापैकी कुणी नसेल तर क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लावायला नाही पाहिजे. चला तर अशा प्रकारे चूक पुन्हा एकदा तुम्हाला ऑप्शन ए मध्ये आढळेल. इथं आहे चूक आणि ती आहे चूक सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटची.
या टॉपिकची. समजलं? चला आता या चौथ्या प्रश्नाकडे या. चौथा प्रश्न केअरफुली सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला काही चूक आढळते का पहा. यू अँड आय एम गोइंग टू मेक अ ग्रेट टीम. यू अँड आय एम गोइंग टू मेक अ ग्रेट टीम. तुम्हाला वाचल्यानंतर काही लक्षात येत आहे का? कुठं चूक आहे लक्षात येते का? पहा, टीम हा शब्द आहे, एकवचनी आहे, त्याच्यापूर्वी विशेषण आलंय, काय हरकत नाही. त्याच्यापूर्वी आर्टिकल ए आलं, याच्यानुसार करेक्ट आहे, काय प्रॉब्लेम नाही. टू मेक हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, तिथे काय प्रॉब्लेम नाही. आय एम गोईंग, एम हे हेल्पिंग वर्ब आहे, त्याच्यानंतर क्रियापदाचं उत्तर आहे, तिथे काही चूक नाही. मग इथं काही चूक आहे का? बघूया इथं आहे का चूक. यू अँड आय, यू हा एक कर्ता आहे, आय एक कर्ता आहे, दोन कर्त्यांना अँड न जोडले, इथेही काही चूक नाही. पण जेव्हा आता तुम्ही कर्ता बघाल, कर्त्यानुसार क्रियापद आहे का पहा, म्हणजे तुम्हाला चूक आहे की नाही ती कळेल. पहा बघा, वाक्याचा कर्ता काय आहे? यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि दुसरा कर्ता कोण आहे? आय. पहा, दोन कर्त्यांना अँड न जोडले. यू हा एक कर्ता आहे वाक्याचा, आय हा दुसरा सब्जेक्ट आहे वाक्याचा, आणि या दोन कर्त्यांना अँड या कंजक्शन न जोडले. एक नियम आहे मित्रांनो, जेव्हा दोन कर्ते, दोन भिन्न भिन्न करते, मग ते एकवचनी असले तरी दोन भिन्न कर्त्यांना अँडने जोडले असेल, कशाने जोडले असेल? अँडने, किंवा बोथ अँडने जोडलेले असेल. दोन वेगवेगळ्या कर्त्यांना अँडने जोडले असेल, अँड म्हणजे आणि किंवा व, बोथ अँड म्हणजे दोघेही व. मग जेव्हा दोन कर्त्यांना अँड किंवा बोथ अँडने जोडले असेल तर त्यांना अनेकवचनी मानलं जाते. एक आणि एक हे दोन कर्ते मिळून काय होतात? अनेकवचनी कर्ते होतात. बघा, कर्ता एकच असतात तर आपण क्रियापद एम घेतलं ते चालू असतं आय नुसार. पण प्रॉब्लेम कसा आहे? कर्ते दोन आहेत, एक आणि एक दोन. अँड न जोडलेला कर्ता आहे, एक आणि एक दोन होतात, आणि कर्ते अनेकवचनी होत आहेत, आणि म्हणून क्रियापद इथं एकवचनी चालणार नाही. तर मग इथं तुम्हाला क्रियापद अनेकवचनी घ्यावं लागेल. चालू वर्तमान काळ आहे, इथं एम न घेता आर घ्यावं लागेल, कारण का अँड न जोडलेले दोन कर्ते आहेत. मग हा नियम लक्षात ठेवा, हा सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचाच नियम आहे. आणि दोन कर्त्यांना जर अँड या कंजक्शनने जोडला असेल, दुसरं कोणतं कंजक्शन असेल तर नियम वेगळा असू शकतो, पण अँड न जोडल्यामुळं कर्ता अनेकवचनी होतो, म्हणून क्रियापद अनेकवचनी येतं. लक्षात ठेवा हा नियम. चला, हा मित्रांनो, हे पाचवं वाक्य बघा. नो वन वेअर प्रेझेंट वेन आय एंटर द हॉल. नो एरर. वाक्य काळजीपूर्वक वाचा. नो वन वेअर प्रेझेंट, कोणीही उपस्थित नव्हतं. वेन आय एंटर द हॉल, जेव्हा मी हॉलमध्ये प्रवेश केला, जेव्हा मी हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा कोणीही उपस्थित नव्हतं. असं आपल्याला वाक्य दिलंय. त्याचे चार ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, आणि जो शेवटचा ऑप्शन दिलाय तो नो एररवाला आहे. म्हणजे जर वाक्यात काहीच चूक नसेल तर नो एररचं ऑप्शन असते, तर इथं नो एररवालं पण ऑप्शन आहे. आधी वाक्य अभ्यासा आणि वाक्यात काय चूक आहे का पहा. नो वन, नो वनचा अर्थ तो कुणीही नाही. पहा, नो वन म्हणजे कुणी नाही, हा वाक्याचा कर्ता आहे. हे प्रोनाऊन आहे, याला इंडेफिनिट प्रोनाऊन म्हणतात, अनिश्चित सर्वनाम म्हणतात, आणि हा आपल्या वाक्याचा कर्ता आहे. आणि क्रियापद कोण आहे? वेअर आहे. नो वन वेअर, कुणीच नव्हतं. प्रेझेंट, उपस्थित. वेन आय एंटर द हॉल. आता वाक्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला वाक्याचा, तर हे वाक्य जे आहे ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, त्याचंही काही घेणं नाही आपल्याला. आणि जर तुम्ही क्लॉजची गोष्ट केलात तर हा ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाइम आहे, त्याचंही काही घेणं नाही आपल्याला. पण आपल्याला इथं वाक्याचे जे तुकडे पाडलेत तिथे एक चूक असेल तर चूक आहे मला, नाही तर इथं एक ऑप्शन आहे. बघूया, काळजीपूर्वक पाहूया. वाक्याचा कर्ता कोण आहे पहा. नो वन. नो वन म्हणजे काय? कुणीच नाही. हा एकवचनी कर्ता आहे. पहा, नो वन, नो बडी, एव्हरी वन, एव्हरीबडी, एनी वन, एनीबडी, समवन, समबडी, किंवा नथिंग, एनिथिंग, यासारखे जे कर्ते असतात ते इंडेफिनिट प्रोनाऊन असतात, अनिश्चित सर्वनामे असतात, आणि हे एकवचनी कर्ते आहेत. बघा, नो वन हा कर्ता जो आहे तो सिंग्युलर आहे, आणि जर कर्ता एकवचनी असेल तर हे जे वर्ब आहे, हे जे क्रियापद आहे ते एकवचनी असायला पाहिजे होतं. मला सांगा, वेअर हा शब्द एकवचनी आहे का? नाही, वेअर हा शब्द अनेकवचनी आहे. वॉज किंवा वेअर ही बी ची भूतकाळी रूप आहेत. वॉज एकवचनी आहे, कर्ता एकवचनी असेल तर तिथं वॉज पाहिजे होतं, आणि कर्ता अनेकवचनी असेल तर वेअर पाहिजे होतं. बघा बरं, या वाक्याचा कर्ता कोण आहे? या वाक्याचा कर्ता नो वन आहे, तो एकवचनी असल्यामुळं इथं सहाय्यक क्रियापद वेअर न येता वॉज यायला पाहिजे होतं,
आणि हीच ती वाक्यातली चूक आहे. म्हणजे एरर कुठे आहे? ऑप्शन नंबर ए मध्ये त्रुटी आहे. बघा चूक कुठे आहे? इथं आहे. मग याला तुम्ही परीक्षेमध्ये काय करायचं? टिक करायचं. सध्या आपली काय आहे? ऑनलाईन परीक्षा आहे, गोल करायचं नाही, आहे की नाही? मग ए ऑप्शन मध्ये चूक आहे. चला आता 6व्या क्वेश्चनकडे या. तुमच्या समोर 6वा क्वेश्चन आहे, त्याला काळजीपूर्वक वाचा. द फिशरीज सेक्टर हॅव ग्रोन सिग्निफिकंटली इन द लास्ट 1 year असं वाक्य आहे. इथं फुल स्टॉप आहे आणि शेवटी म्हटलंय डी ऑप्शन मध्ये, तिथं दिसत जरी नसलं ते सांगतो नो एरर असं ऑप्शन आहे. तर आता पहा इथं काय चूक आहे का बघा. आता हे जे वाक्य थोडंसं चॅलेंजिंग आहे. काही लोकांना इथं चूक आढळणार पण नाही. आणि जरी नसेल तर काही मुलं काय करतात, चूक जर नसेल वाक्यात तर उगत कशाला देतील, काहीतरी चुकच असेल म्हणून काय करतील, उगच इंच ऑन असेल असं म्हणतील, किंवा इथं द च्या ऐवजी काही ए वगैरे असेल म्हणतील. तर असं नाही करायचं. आधी काळजीपूर्वक वाक्य पहा. द फिशरीज सेक्टर हॅव ग्रोन सिग्निफिकंटली इन द लास्ट 1 year. तसं वाक्य वाटतं की कुठेही चूक नाही, पण वाक्यामध्ये पहा. वाक्याचा आधी करता बघूया आपण. द फिशरीज सेक्टर. बघा करता कसा शोधायचा? आधी क्रियापद शोधा. इथं आहे क्रियापद. क्रियापदाच्या आधीचा जो असतो तो सब्जेक्ट असतो बघा, आणि क्रियापदाच्या नंतरचा जो असतो ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असतो. आपल्याला जर सब्जेक्ट शोधायचा असेल तर वर्ब कुठे आहे बघा? हॅव ग्रोन, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, तिथं आहे वर्ब. त्याच्या आधीचा जो काही भाग आहे तो आपला सब्जेक्ट आहे. हा एवढा भाग आपला सब्जेक्ट आहे. आता खरा सब्जेक्ट कोण आहे? तर पहा बघा, खरा सब्जेक्ट कोण आहे? क्रियापदाच्या लगेच आधी कोण आहे? सेक्टर हा शब्द आहे. सेक्टर म्हणजे सेक्टर म्हणजे क्षेत्र, आहे की नाही? क्षेत्र, विभाग, आहे की नाही? सेक्टर म्हणजे काय? विभाग किंवा क्षेत्र. द फिशरीज सेक्टर हॅव ग्रोन सिग्निफिकंटली इन द लास्ट 1 year. तर बघा सेक्टर हा खऱ्या अर्थानं आपला कर्ता आहे. सेक्टर हे नाऊन आहे, हा आपला सब्जेक्ट आहे. कर्त्याच्या जागी येणारा शब्द नाम किंवा सर्वनाम असतो. लक्षात ठेवा, कर्ता म्हणून येणारा शब्द एकतर नाऊन असतो नाहीतर प्रोनाऊन असतो. मग हा आपला नाऊन आहे. तुम्ही म्हणाल हे कोण आहे? या नाऊन बद्दल अधिक माहिती देणारा हा शब्द आहे. बघा सेक्टर या क्षेत्राबद्दल फिशरीज हा शब्द अधिक माहिती दिला आहे. हा विशेषण आहे. म्हणजे फिशरीज हा शब्द विशेषण आहे. आपला सब्जेक्ट नाही, तो आलाय कर्त्याच्या जागी या कर्त्याबद्दल माहिती देण्यासाठी. पण नामाबद्दल माहिती देणाऱ्याला विशेषण म्हणतात. फिशरीज हा शब्द अनेकवचनी आहे, मान्य करतो, वाटतो तो अनेकवचनी, आहे की नाही? फिशरीज मासेमारी, आहे की नाही? तर मग बघा हे जे आहे ना, हा शब्द विशेषण आहे, आपला कर्ता सेक्टर आहे. मग फिशरीज जरी अनेकवचनी वाटत असला, फिशरीज हा शब्द अनेकवचनी वाटत असला तरी आपला कर्ता नाही तो, तर आपला कर्ता आहे सेक्टर. आणि सेक्टर हा शब्द जर कर्ता असेल तर तो एकवचनी आहे. आणि जर वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर कर्त्यानुसार क्रियापद घेतलं जातं एकवचनी. आणि हॅव हा शब्द अनेकवचनी आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हॅवचं वर्तमान कालरूप कर्त्यानुसार येतं. वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी पाहिजे. इथं हॅज पाहिजे होतं आणि इथं हॅव असल्यामुळे हे वाक्य काय होतं? इथं चुकतं. कर्ता एकवचनी असल्यामुळे इथं हॅव नाही पाहिजे होतं, इथं हॅज पाहिजे होतं. आणि म्हणून इथं काय पाहिजे होतं? हॅज. आणि म्हणून त्रुटी कुठे आहे? इथं चूक आहे. चला मग इथं हॅज पाहिजे होतं म्हणून इथं त्रुटी आहे, इथं चूक आहे. कळलं? चला आता याच्या नंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. हरे मित्रांनो, हे 7व्या क्रमांकाचं वाक्य बघा. द ताजमहल इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्रिएशन इन द वर्ल्ड. पहा, वाचा, पहिलं वाक्य वाचा. मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो, IBPSच्या पॅटर्नमध्ये जरी इंग्रजी व्याकरण दिलं नसलं, इंग्लिश ग्रामर जरी दिलं नसलं तरी फाइंडिंग एररमध्ये इंग्रजी व्याकरण विचारलं जातच बघा. किंवा फिल इन द ब्लँक्स नावाचा जो घटक आहे, जो टॉपिक येणार आहे IBPS द्वारे विचारला जाणार आहे, त्याच्यात सुद्धा असं मिक्स केलेलं इंग्लिश ग्रामर विचारलं जाणार आहे. आणि म्हणून काय करा, व्यवस्थितरित्या इंग्लिश ग्रामरवर पकड मिळवा. आता पहा, हे वाक्य पहा. द ताजमहल हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. is one of the most beautiful creation in the world. तर या वाक्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर वाक्याचा कर्ता द ताजमहल आहे, बरोबर आहे. क्रियापद is one of the most beautiful creation. खरं तर क्रियापद हे आहे is, पण is one of the most beautiful creation इन द वर्ल्ड असं जे वाक्य आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये कुठं त्रुटी दिसे का बघा. तर मित्रांनो, हे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचं जरी टॉपिक म्हणून इथं दिलं असलं तरी हे वाक्य खऱ्या अर्थाने डिग्रीचं वाक्य आहे. डिग्री ऑफ कम्पॅरिझन, डिग्रीच्या 4 रचना असतात, है की नाही?
ज्या रचनेत एकाची तुलना एकासोबत केली जाते त्याला डिग्रीची पहिली रचना म्हणतात. ज्या रचनेत एकाची तुलना इतरांसोबत होते बाकीच्यांसोबत होते त्याला डिग्रीची दुसरी रचना म्हणतात. ज्या रचनेत एकाची तुलना मोजक्यांसोबत होते त्याला डिग्रीची तिसरी रचना म्हणतात. आणि ही डिग्रीची तिसरी रचना आहे. आणि डिग्रीच्या तिसऱ्या रचनेमध्ये काय होतं, एकाची तुलना अनेकांसोबत केली असते. आणि इथं काय झालं पहा, द ताजमहल हा एक बाब आहे की नाही. द ताजमहल इज झालं वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्रिएशन. पहा हा पण करता आहे आणि डिग्रीच्या वाक्यामध्ये दोन वाक्य जोडलेली असतात. डिग्रीच्या वाक्यामध्ये दोन वाक्य असतात. दोन पैकी पहिल्या वाक्याचा कर्ता हा आहे आणि दुसऱ्या वाक्याचा जो कर्ता आहे तो हा आहे झालं. तर मग आता काय करायचंय, द ताजमहल इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्रिएशन इन द वर्ल्ड. तुम्ही जा आज डिग्री हा टॉपिक पहा, वन ऑफ दच्या रचनेमध्ये बघा, पहिला कर्ता जर एकवचनी असेल, डिग्रीच्या तिसऱ्या रचनेत पहिला कर्ता जर एकवचनी असेल तर नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा कर्ता अनेकवचनी असतो. किंवा पहिला कर्ता जर अनेकवचनी असेल तर दुसरा कर्ता एकवचनी असतो. बघा, व्हेरी फ्यू क्रिएशन्स इन द वर्ल्ड, व्हेरी फ्यू क्रिएशन्स अनेकवचनी आहे इन द वर्ल्ड आहे की नाही. वाक्याची सुरुवात मी अशी केली, आर ॲज ब्युटिफुल ॲज द ताजमहल. हे झालं पॉझिटिव्ह डिग्री. त्याचं सुपरलेटिव्ह काय होतं, द ताजमहल इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल क्रिएशन्स. इथं पाहिजे होतं क्रिएशन्स. क्रिएशन्स हा कर्म नाही, ऑब्जेक्ट नाही, तर तो दुसऱ्या वाक्याचा कर्ता आहे आणि हा अनेकवचनी असला पाहिजे होता. क्रिएशन असं नाही, इथं क्रिएशन्स असलं पाहिजे होतं. समजलं. जर डिग्री हा टॉपिक तुम्हाला समजला नसेल तर आपण घेऊया एखाद्या दिवशी, बरोबर आहे. पण सध्या पहा, इथं क्रिएशन नाही, क्रिएशन्स असलं पाहिजे होतं. एरर इथं आहे. काळजीपूर्वक ज्याची इंग्रजी व्याकरणावर पकड चांगली आहे त्यालाच ह्या त्रुटी लक्षात येतात. समजलं. म्हणून इंग्रजी व्याकरणावर पकड मिळवा. चला 8व्या क्रमांकाच्या प्रश्नाकडे या. शमीम हॅव नॉट अटेंड द स्कूल. शमीम हॅव नॉट अटेंड द स्कूल. शमीमने स्कूल अटेंड केलं नाही. फॉर 4 days नाव म्हणजे 4 दिवसापासून म्हणजे 4 दिवसापासून शमीमनं काय केलं नाही, स्कूल अटेंड केलं नाही. वाक्याचा अभ्यास करा. पहा मित्रांनो, सब्जेक्ट कोण आहे, शमीम. इथं पाहता क्षणी एक चूक लक्षात येते, शमीम हे नाम आहे, नाव नाही, प्रॉपर नाव नाही. आणि इंग्रजीमध्ये कर्त्यानुसार क्रियापद वापरतात. हॅव हे क्रियापद दिले त्यांनी. शमीम एकवचनी कर्ता आहे. वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी पाहिजे होतं आणि म्हणून इथं हॅज येते. आणि वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. बघा, शमीम हॅव नॉट अटेंड द स्कूल फॉर 4 days नाव. इथं हॅज येतं आणि इथं क्रियापदाचं तिसरं रूप असायला पाहिजे होतं, अटेंडेड. इथं थर्ड फॉर्म पाहिजे होतं, इथं त्यांनी फर्स्ट फॉर्म दिले. तर अशा रीतीने इथं 2 चूक आहेत. क्रियापदाच्या जागी 2 चूक आहेत. म्हणून त्रुटी कुठे आहे, त्रुटी बघा त्यांनी, एक मिनिट हा, कमाल झाली. 2 जागी कशी त्रुटी असू शकते तर यांनी दिली आहे. आपण काय करूया, चला हे इथं असं ठेवूया, अटेंडेड आहे की नाही, इथं आहे असं मानूत. आणि इथं पाहिजे होतं हॅज, इथं ईडी आहे असं मानूत आपण. चला, एकतर माझ्याकडून झालं असं लिहून घ्यायला, पण इथं थर्ड फॉर्म पाहिजे, अटेंडेड हे बरोबर आहे असं मानूत. आणि चूक इथं दाखवतो आपण, हॅज असायला पाहिजे होतं. तर अशा प्रकारे 8व्या क्रमांकाच्या प्रश्नामध्ये ऑप्शन ए चुकीचा आहे. चला आता याच्यानंतरचे 2 क्वेश्चन्स घेऊया सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरचे. त्याच्यानंतर कुठला फायनिंग एररमध्ये टॉपिक येतो तो पण बघूया. चला लवकर लिहून घ्या. हा, या 2 वाक्यांना बघा, शेवटची 2 वाक्य या टॉपिकमध्ये सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट जो घटक आहे त्या अंतर्गत हे 2 वाक्य पहा. पहिलं वाक्य बघा, आवर टीम हॅव वन द मॅच. बघा वाक्य कसं आहे, आवर टीम हॅव वन द मॅच. तर इथं आवर टीम याला म्हटलंय ऑप्शन ए, हॅवला म्हटलंय ऑप्शन बी, वनला म्हटलंय ऑप्शन सी आणि द मॅचला म्हटलंय ऑप्शन डी. तर हे 4 ऑप्शन दिलेत. याच्यापैकी कोणत्या ऑप्शनमध्ये चूक आहे पहा. आपण कर्ता आणि क्रियापदामध्ये बघूया. आवर टीम एकवचनी शब्द आहे. टीम हा शब्द एकवचनी आहे, समूहवाचक नाम आहे हे की नाही. खेळाडूंच्या समूहाला टीम म्हणतात. पण कुठलाही समूहवाचक शब्द एकवचनी असतो. सब्जेक्ट हा आहे, याच्यानुसार क्रियापद पाहिजे होतं. पहा, वाक्याचा कर्ता एकवचनी असेल तर क्रियापदही एकवचनी पाहिजे होतं. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे. वन म्हणजे थर्ड फॉर्म, जिंकणे काही प्रॉब्लेम नाही. द मॅच म्हणजे सामना, इथे काही प्रॉब्लेम नाही.
प्रॉब्लेम इथं आहे मित्रांनो बी ऑप्शनमध्ये. इथं हॅज असलं पाहिजे होतं. वाक्याचा करता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी घेतात, पण इथं हॅज पाहिजे होतं. या 10व्या वाक्याकडे पहा. आयदर ऑफ द टू रोड्स लीड टू द पोस्ट ऑफिस, नो एरर. आयदर ऑफ द टू रोड्स लीड टू द पोस्ट ऑफिस असं वाक्य आहे. तर आयदर ऑफ द हा जो शब्दसमूह आहे किंवा याला इदर ऑफ द देखील म्हणतात मुलं, म्हणजे आपण आपल्या सोयीनुसार काय करायचं वाचन करा सध्या. कारण का तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा क्लास नाही किंवा तुम्हाला कोणाशी इंग्लिश बोलायचं नाही. तुम्हाला जो उच्चार घ्यायचा तो घ्या. आयदर ऑफ द टू रोड्स, दोन रोड्सपैकी एक रोड लीड टू द पोस्ट ऑफिस. तर इथं काही चूक आहे का पहा. मी तर याला उगाच गोल केलंय. आयदर ऑफ द हा शब्दसमूह आहे आणि तो सर्वनामाचं काम करतो, तो विशेषणाचंही काम करतो. इथं कशाचं काम करायला आपण बघूयाच. पण पहा आयदर ऑफ द टू रोड्स लीड टू द पोस्ट ऑफिस असं वाक्य आहे. तर याच्यामध्ये चूक शोधायची आहे तुम्हाला. बघा बरं कोणती चूक आहे, कुठे चूक आहे. तर बघा आयदर ऑफ द हा जो शब्दसमूह आहे, आयदर ऑफ दचा अर्थ तो दोघांपैकी एक. हा करता आहे आपला, झालं. म्हणजे तसं तर करता आपला क्रिया बघा हा आहे करता, रोड्स हा करता आहे आणि हा त्याच्या पूर्वीचा येणारा शब्दसमूह आहे. तसं तर वाक्याचा करता हे ए आणि हे बी मिळून वाक्याचा करता आहे. क्रियापद येतं आहे वाक्याचं. आयदर ऑफ द टू रोड्स लीड्स टू द ऑफिस हे वर्ब आहे, हे सब्जेक्ट आहे. पण सब्जेक्टचे इथं दोन पार्ट केले त्यांनी, एक पार्ट आणि हा पार्ट. तर मी तुम्हाला एक सांगतो का बघा आयदर ऑफ द हा जो शब्दसमूह आहे की नाही, तो प्रोनाऊन आहे, बरोबर आहे. आणि हा प्रोनाऊनचा जो शब्दसमूह आहे तो जर एखाद्या नामापूर्वी आला आहे की नाही, तर याला डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन म्हणतात. कोणाला? आयदर ऑफ दला. आणि याचा अर्थ होतो दोघांपैकी एक, दोघांपैकी एक. आयदर ऑफ द हा जो शब्दसमूह आहे निर्देश कशाचा करायला आहे? दोघांपैकी एकचा. आयदर ऑफ द टू, दोघांपैकी एक. वाक्याचा करता कोण आहे बघा. इथं म्हटलंय टू, दोन. इथं म्हटलंय रोड्स. तुम्हाला असं वाटू शकतं की वाक्याचा करता जो आहे तो अनेकवचनी असं वाटू शकतं. रोड्स अनेकवचनी आहे, टू अनेकवचनी आहे, पण नाही. आयदर हा जो शब्दसमूह आहे, आयदर ऑफ द हा जो शब्दसमूह आहे, वन ऑफ द, आयदर ऑफ द किंवा नायदर ऑफ द, इच ऑफ द, यापैकी एक शब्दसमूह जर अशा अनेक वचनी नामापूर्वी आला, अनेक वचनी कर्त्यापूर्वी आला, तर अशा कर्त्यांना एकवचनीच म्हणायचं. कर्त्यांना काय म्हणायचं? सिंग्युलर म्हणायचं. जर आयदर ऑफ द टू रोड्स नुसतं हा असं जर आलं असतं तर टू रोड्स मग कर्ता अनेकवचनी आहे. पण त्याच्यापूर्वी जर असं आलं आयदर ऑफ द, तर मात्र वाक्याचा कर्ता आयदर ऑफ द मुळे एकवचनी होतो आणि क्रियापद एकवचनी होतं. मग वाक्याचा कर्ता एकवचनी असताना क्रियापदाच्या पहिल्या रूपाला साध्या वर्तमान काळात यस प्रत्यय लावतात. यस किंवा यस. इथं यस प्रत्यय होता का आधीच्या वाक्यात? आधीच्या वेळेस नव्हता. इथं यस लागतो. म्हणजे त्रुटी कुठं आहे? इथं आहे. हे कोणतं ऑप्शन आहे पाहून घ्या. हा तर बघा आयदर ऑफ द टू रोड्स लीड्स हे ऑप्शन सी आहे. हे ऑप्शन सी आहे बघा. इथून इथपर्यंत ऑप्शन सी आहे आणि हे डी आहे. तर लीड्स इथं चूक दिसते तुम्हाला, इथं चूक आढळते. चूक इथं आहे बघा. तर अशा रीतीने मित्रांनो फाइंडिंग एरर हा टॉपिक सोपा तितकाच वाटतो जर तुम्हाला त्याचं नॉलेज असेल, व्याकरणाची बऱ्याच टॉपिकची माहिती असेल. झालं. आणि जरी नसली तरी मी तुम्हाला फाइंडिंग एररमध्ये तुम्हाला ती माहिती देत राहीन. तर अशा प्रकारे आजचा हा जो टॉपिक आहे म्हणजे संपला नाही. फाइंडिंग एरर या टॉपिकचा हा पहिला भाग आहे, बरोबर आहे. 2-3 भागामध्ये हा टॉपिक मी संपून टाकेन. तर हा पहिला भाग इथं संपला आहे. दुसरा भाग पाहायला विसरू नका. तिथं मी तुम्हाला जे इतर टॉपिक दिली होती त्यांची यादी दिली होती, त्यांच्यावरचे प्रश्न घेतो आणि प्रत्येकाचे 10-10 घेत बसत नाही, 5-5 वगैरे आपण काय करूया, उदाहरणं घेऊया. बाकी तुम्ही करू शकता. थांबतो इथं. धन्यवाद. थँक्यू.